नमस्कार मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग सुपर डुपर हिट आहे. कान्हा त्या लॉकर पर्यंत पोहोचलाय. फायर अलार्म लावून कान्हाने सगळ्या एम्प्लॉईजला बाहेर काढलं असतं आणि कान्हा स्वतः त्या सिक्रेट लॉकर पर्यंत पोहोचला असतो, जे एका रूम मध्ये बंद असतं. पण इथे मात्र आता परशूला कान्हावर शंका येते आणि तो सरकारला विचारतो की कान्हा कुठे आहे सरकार. त्याचबरोबर सखी कान्हाला एक बासरी गिफ्ट करणार आहे. कान्हाला ते बासरी बघून त्याच्या भूतकाळाची जाणीव होते आणि कान्हा सखीवर ओरडायला लागतो आणि मीनाक्षी कान्हाला डिवोर्स द्यायला सांगते सखीला. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे आजच्या भागात. तुम्हाला आजचा भाग नक्की आवडेल तर अजिबात स्किप करू नका. सुरू करूया आजच्या भागाला. एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की कान्हा आता घरी परत आलाय आणि मीनाक्षी कान्हाचीच वाट बघत असते. कान्हा आल्याबरोबर ही मीनाक्षी कान्हा जवळ जाते आणि त्याला म्हणते, कान्हा तुला कोणी सांगितलं का रे की तू या ऑफिसच्या कपड्यांमध्ये खूप छान दिसतोस, एकदम हिरो सारखा. कान्हाला तर ऑलरेडी माहितच असतं की ही मीनाक्षी काय चीज आहे. तर आता कान्हा म्हणतो, काय सांगता, नाही कोणी बोललो नाही बाबा मला हे. तर त्यावर आता मीनाक्षी म्हणते, हो का. पुढे आता कान्हा म्हणतो, हो तुम्ही पहिल्या आणि शेवटच्या आहे, कारण तुमच्या बोलण्यात स्वार्थ आहे. हे ऐकून आता मीनाक्षीचा चेहरा पडतो. पुढे आता कान्हा या मीनाक्षीला म्हणतो, असो हरकत नाही, पण पुढे आता थापट पसारा न मारता मुद्द्याचं काय ते बोला. तर आता मीनाक्षी म्हणते कान्हाला, बरं मला सांग तुला सखी आवडते का. तर कान्हा आता जीवावर आल्यासारखीच उत्तर देत असतो या मीनाक्षीला आणि म्हणतो हो. पुढे आता मीनाक्षी म्हणते, तिच्यासोबत तू सुखी संसाराची स्वप्न पण बघतोयस. कान्हा म्हणतो हो, असं सूर लावत म्हणतो तो. पुढे आता मीनाक्षी म्हणते, मग बघू नकोस. मला काय वाटतं माहितीये, तू ना जरा जास्तच सखीचं उत्तर काय ते महत्वाचं आहे ना. आणि तिने काय उत्तर दिलं होतं, मला वेळ हवाय. कान्हा माझा ऐक. हे अशी वेळ मागणारी माणसं असतात ना, ते समोरच्याला फक्त झुलवत राहतात. आणि हो विसरू नकोस कान्हा, सखी सुद्धा सरकारचीच मुलगी आहे, तिचंच रक्त आहे. त्या दोघींनाही सवय आहे समोरच्याला वापरायची आणि काम झालं की फेकून द्यायची. कान्हाला आता अजिबात इंटरेस्ट नसतो या मीनाक्षीच्या गोष्टींकडे आणि म्हणून आता कान्हा मीनाक्षी जवळ जातो आणि तिला टोमणा मारतो. तिला म्हणतो, आणि काही लोकांना सवय असते दुसऱ्यांना बाटलीत उतरवण्याची. तुमचा रोख जो आहे ना मीनाक्षी काकू, तो मला कळतोय, पण रोखटोकपणे मी तुम्हाला सांगतोय, जोवर एका शिट्टीवर रिक्षा थांबते तोवर सणा असणार आहे. जोवर मोर पिसावर मर्यादा राखता येते तोवर सणा आहे. जोवर कान्हाला बघून सखीची आणि सखीला बघून कान्हाचे डोळे भारावून जात आहे तोवर सखी आणि कान्हा असणार आहे. जोवर सखी कान्हा महाडिक आहे तोवर सणा असणार आहे. आता हे सगळं ऐकून मीनाक्षीची बोलतीच बंद होते. मीनाक्षीच्या हाती ताट असतं आणि त्यामध्ये ती वाता बनवत असते. तर त्याकडे बघून आता कान्हा म्हणतो, ही जी वात आहे ना, ही वात म्हणजे आमचं नातं आहे आणि वातीनं रोषणाई होते आणि रोषणाई लवकरच होणार आहे. जेव्हा सखी तिचं उत्तर बदलेन की मला वेळ नकोय, मला आमचं नातं हवंय, आणि त्या दिवशी एवढा प्रकाश पडेल, एवढा प्रकाश की तुमच्या काळजीला तो झेपणारच नाही. येतो हा, आणि तोवर तुम्ही वळत बसा वाती. असं म्हणून आता कान्हा तिथून निघून जातो आणि मीनाक्षीला आता झटकाच लागतो. बहुतेक कान्हाने आपल्याला हिंट दिली आहे की सखी लवकरच तिचं उत्तर बदलणार आहे आणि सगळ्यांसमोर सांगणार आहे. ते बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या रूम मध्ये असते आणि तिने काढलेल्या ड्रॉइंग कडे ती बघत असते, जे गाय वासरूचं चित्र असतं त्याकडे. तिच्या डोळ्यात पाणी येतं ते बघून आणि सखीचे पाय सुद्धा दुखत असतात. आता सखी बेडवर बसते आणि ती खूप नाराज असते, खूप सॅड असते. तितक्या तिथे आता कान्हा येतो आणि सखीकडे बघतो. तो आता सखीला डायरेक्ट विचारतो, बेबी सरकार काय झालंय, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसत आहे. सखी आता कान्हाला सांगते, असं कधी होतं का की एखादी गोष्ट जी आपण जीवाच्या आकांताने शोधतोय ती सापडतच नाहीये. तर कान्हा म्हणतो, हो होतं, असं खूपदा होतं, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय आता. सखी आता त्या गाय वासरूच्या ड्रॉइंग कडे बघते, जे थोडं दूर एका टेबलवर ठेवलं असतं तिने. कान्हा आता सखीला आवाज देतो आणि म्हणतो, बोला. तर आता सखी टॉपिक चेंज करते आणि म्हणते, काही नाही, सॉरी तू दमून आला असशील ना, जाऊन फ्रेश हो, मी लगेच. असं आता सखी म्हणते आणि ती उठायला जाते. तितक्यात तिचा पाय खूप दुखतो. सखीची आता ही अवस्था बघून कान्हा लगेच तिची काळजी घेतो. तो पॅनिक होतो आणि सखीला म्हणतो, काय झालंय, तुमचा पाय दुखतो काय, सांगा ना कुठे दुखतोय. असं आता कान्हा सखीला म्हणतो आणि पटकन तिचा पाय बघतो. सखी म्हणते कान्हाला, ठीक आहे मी, होईल बरं. तर कान्हा म्हणतो, ओळखीचं उत्तर आहे हे माझ्या, ठीक आहे मी, होईल बरं. माझी आई सुद्धा आहे ना असंच करायची. पुढे कान्हा आता सखीला सांगू लागतो, दिवसभर माझी आई कामं करायची आणि आम्हाला कोणाला सांगायचीच नाही की तिला दुखतंय म्हणून. आणि रात्री आम्ही सगळे झोपलो की स्वतःचाच पाय घ्यायची आणि सोडत बसायची, बाम लावायचे स्वतःच्या पायाला. आणि नंतर जेव्हा हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी स्वतःहून तिचे पाय चेपायला लागलो. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही बायका आहे ना अशाच असतात, कुणाला सांगत नाही आणि आपले आपच सहन करत राहतात.
हे काही बरोबर नाही आहे, मी तुम्हाला आताच सांगतो. पुढे आता कान्हा पटकन बाम घेऊन येतो आणि सखीला म्हणतो, हे मला अजिबात पटलं नाही, काही वाटलं तर मला सांगायचं. आणि कान्हा आता सखीला बाम लावून देणार असतो. सखी म्हणते, अरे नाही ठीक आहे, ओके आहे मी. तर कान्हा म्हणतो, तुम्ही जरी मला नीट सांगत नसलात ना तरी तुमचा चेहरा सांगतोय. आणि आता तर तुमचा चेहरा नुसतं सांगत नाहीये, तर तो बोंबलून बोंबलून सांगतोय ओरडून की तुम्ही आता दमलायत. तर कान्हा आता सखीला म्हणतो, पाय दाखवा. सखी म्हणते, नाही नको. कान्हा म्हणतो, नाही आताच दाखवा. आणि कान्हा काय ऐकत नाही, सखीचा पाय त्याच्या जवळ घेतो आणि त्यावर बाम लावून देतो. सखी आता कानाकडे बघत असते, पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात. जे सरकारने दुपारी केलंय त्या मुलासोबत ते विचार तिच्या डोक्यात फिरत असतात. की तिने जशी चाळीतल्या मुलाला हळद लावून दिली तेही दिखावा होता, हे सगळं तिच्या डोक्यात फिरत असतं. कान्हा आता सखीला म्हणतो, हे इतकं प्रेशर बरोबर आहे का? सखी आता भानावर येते आणि तिची मान डोलावते, हो असं ती सांगते. पुढे आता सखी कान्हाला म्हणते डायरेक्ट, कान्हा तू किती प्रामाणिक आहे. तुझ्या मनात जे आहे तेच तुझ्या ओठांवर आहे. कसलीच फसवणूक नाहीये. मला ना नात्यांमधला हा प्रामाणिकपणाच आवडतो आणि हा सच्चेपणाच मला महत्वाचा वाटतो. पैसा काय आज आहे उद्या नाही. आणि असं मटेरियलिस्टिक असण्यात काय अर्थ आहे. माणसाकडे बाकी काहीही नसलं ना तरी चालेल, पण फक्त प्रामाणिकपणा आणि खरेपणा असायला हवा. त्यामुळेच तो माणूस सुंदर दिसतो. आता हे सगळं ऐकून कान्हाच्या मनात काहीतरी सुरू असतं. त्याला सुद्धा वाटत असतं कुठेतरी की तो सखीला फसवतोय म्हणून. सखी आता कानाकडे बघते आणि म्हणते, सो तू जसा आहेस ना माझ्यासोबत आणि तुझे हे करतोयस त्यामागची ही माया, ही ओढ खूप महत्वाची वाटते मला. पुढे आता सखी म्हणते, नाहीतर काही माणसं त्यांच्या मनात एक असतं आणि तोंडावर वेगळंच. तर आता कान्हा सखीला विचारतो, कोणाबद्दल बोलताय तुम्ही हे सगळं? आता सखी म्हणते, तुम्हाला माहितीये मी कोणाबद्दल बोलतेय ते. कान्हा आता गेस करतो आणि म्हणतो, सरकारांबद्दल बोलताय का? सखीचा चेहरा आता पडतो नाव ऐकल्याबरोबर. सरकारचं आता कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो, अरे आता काय केलंय त्यांनी? पुढे आता सखी कान्हाला म्हणते की आज ना मी चाळीतल्या मुलांना बोलावलं होतं आणि जे काही घडलं ते सगळं सखी आता कान्हाला सांगून टाकते. कान्हा म्हणतो, अरे मग त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं नाहीच आहे यात. मुळात सरकार सरकारांसारखंच वागल्यात. त्या जर वेगळं काही वागल्या असत्या तर टेन्शन घेण्यासारखं असतं. आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जशा आहात तशा वागा, टेन्शन घ्यायचं नाही. आणि बाकी टेन्शन दूर करायला तुमचा हा कान्हा आहे ना. आता सखीच्या चेहऱ्यावर स्माइल येते कानाचं बोलणं ऐकून. पुढे आता कान्हा म्हणतो, आता या संदर्भात काय करायचं काय नाही याचा थोडा मी विचार करतो. सखी आता कान्हाला म्हणते, नाही तू विचार करशीलच, पण बस आता, थँक्यू. पुढे आता कान्हा म्हणतो, नक्की? सखी म्हणते, हो ओके आता माझा पाय. बघा मित्रांनो काय होतं. सखी आता कान्हाला म्हणते, जा तू फ्रेश होऊन या. कान्हा म्हणतो, हो आलोच. आता कान्हा उठतो तर त्याचं जे पॉकेट असतं ब्लेझर मधलं त्यामधलं ती जी चावी असते ते साबणावर जे त्यांनी छापली असते ते साबण खाली पडते. सखीचं तर त्यावर लक्ष जातं आणि कान्हा आता घाबरतो. कान्हा आता ते उचलणार तितक्यात सखीच आता तिच्या हाती ते साबण घेते आणि ती कान्हाला विचारते, हे काय आहे? कान्हाला आता काही समजत नाही काय उत्तर द्यावं ते. तितक्यात इथे सीन शिफ्ट होतो. किरण जवळ कान्हाने लिस्ट दिली असते आणि किरण तो मला वाचून दाखवत असतो. सिंघानिया ग्रुप, देसाई बिल्डर्स, विना अँड डॉटर्स. कान्हाने सकाळी या काही कंपनीजची नावं तुम्हाला कळवायला सांगितली होती. तर यांचं काय करायचं पुढे आता राजलक्ष्मी किरणला म्हणतात, या कंपन्या उद्या कामत कंपनीमध्ये काहीतरी मीटिंग करायला जाणार आहे. जर परीक्षेचा पेपर आपल्याला आदल्या रात्रीच कळला तर आपण काय करतो? तर आता किरणच्या हे लक्षात येतं. किरण स्माइल करतो आणि म्हणतो, समजलं. पुढे आता किरण म्हणतो, कामत ग्रुपला उद्ध्वस्त करायच्या दिशेने कान्हा खूप वेगाने जातोय. आता हे ऐकून मला खूप राग येतो आणि म्हणतात, कान्हा नाही कबीर. कान्हा म्हटलं ना की माझ्या डोक्यात जातं. कान्हा नाव घेतलं ना की असं वाटतं कोणीतरी प्रेमाने नाव घेत आहे. पुढे आता चांगलं बजावून सांगतात किरणला, प्रेम आहे ना ते माणसाला कमजोर करतं आणि कबीरने प्रेमात पडून चालणार नाही. अर्जुनाला फक्त निशाण्याचा डोळाच दिसला होता, कारण तेच त्याचं ध्येय होतं. कबीरला सुद्धा फक्त आणि फक्त त्याचं ध्येयच दिसलं पाहिजे. ध्येयवेडा माणूस आहे ना, त्याच्या ध्येयामागे पछाडलेला असतो. त्याच्यात एक वेगळीच ताकद असते. तो माणूस सहजासहजी कोणाच्याही हाती लागत नाही. आणि याच ध्येयामध्ये जर प्रेम आडवं आलं ना की माणूस भरकटला जातो, पकडला जातो आणि फेल होतो. असं म्हणून आता रागातच तिथून निघून जातात. तर मित्रांनो इथे आता सीन परत शिफ्ट होतो आणि आता सखीने कान्हाला विचारलं असतं की हे काय आहे. त्या साबण तिच्या हाती असते. कान्हाच्या लक्षात येतं की माने कान्हाला म्हटलं असतं, साम दाम दंड भेदाने काही आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे आता कान्हा सखी सोबत खोटं बोलतो आणि सखीला म्हणतो, हे तर कपडे धुण्याचं साबण आहे. सखी म्हणते, अरे ते मला कळलं, पण हे असं उघडं काय, याचं कव्हर कुठे आहे? कान्हा म्हणतो, आता हे होलसेल मधलं साबण आहे ना, तर ते स्वस्तात असतात. सखी म्हणते आता कान्हाला, अरे पण आता मुळात आपल्याला अशा साबणा घ्यायची गरज आहे का? घरी वॉशिंग मशीन आहे. आपण आता चाळीत थोडी राहतो.
आणि वॉशिंग मशीन मध्ये नाही लागत साबण. तर आता कान्हा सखीला म्हणतो, जी माझ्या हाताने कपडे धुण्यात आहे ना ती मशीन मध्ये नाहीये. आणि जेव्हा सण्या मिळून कपडे धुतात तेव्हाची मजा वेगळीच येते. आता सखी स्माइल करते आणि कान्हाला म्हणते, बरं ठीक आहे, पण आता जाऊन फ्रेश होणे, मी जेवायला वाढते. हे ऐकून आता कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा आता सखीजवळ येतो आणि म्हणतो, किती टिपिकल बायकोसारख्या बोललात ना तुम्ही, आता आलोच आम्ही, असं म्हणून आता कान्हा निघून जातो. कान्हा खूप खुश झाला असतो आता हे ऐकून. सखी आधी तर प्रश्नातच पडते आणि ती स्वतःला म्हणते, मी टिपिकल बायकोसारखे बोलली. पण आता सखीला सुद्धा हे आवडतं. तिच्या तोंडून हे निघून गेलं असतं आणि ती आता हे आठवून स्माइल करते. तर मित्रांनो, बी रेडी. आता दुसरा दिवस आहे ज्या दिवशी आता सगळे मीटिंगला येणार असतात कामत कंपनीमध्ये. पण हे तिघेही कंपनीचे बिझनेसमॅन आणि बिझनेसवुमन माझ्या घरी असतात, आनंद स्मृती निवासात. तर मित्रांनो, इथे काय होतं, कामत कंपनीमध्ये परशू आणि ही मनस्विनी वाट बघत असतात मीटिंग साठी. परशू आता देसाई ग्रुपच्या मालकाला फोन करत असतो. आधी तर तो रिसेप्शनिस्टला कॉल करतो त्यांच्याच कंपनीतल्या, आले का ते. तर ती मुलगी म्हणते की नाही सर, अजून तर नाही. परशू सरकारला सांगतो की सरकार नाही आले ते. तर आता ही मनस्विनी परशूला म्हणते, का त्या तिघांना माहिती नाही आहे का की सरकार इथे त्यांची वाट बघतेय म्हणून. आतापर्यंत कामत एम्पायरच्या बिल्डिंग मध्ये असायला हवं होतं त्यांनी, पण ते तिघं आहेत तरी कुठे. आणि आपल्याला आता दाखवलं जातं की हे तिघही बिल्डर्स जे कामत कंपनीमध्ये येणार होते ते आता माझ्या घरी असतात. तर त्यातला एक जण म्हणतो मला, हो आमचा वेळ महत्वाचा आहे. आणि दुसरी जी विना अँड डॉटर्स कंपनीची मालकीण असते ती सुद्धा म्हणते आता मला की या क्षणी आम्ही दुसऱ्या कुठेतरी कडे असायला हवं होतं, तिथे आमची मीटिंग आहे. तर मा म्हणतात, हो मी तुमचा फार वेळ नाही घेणार आहे, मला फक्त तुम्ही 15 मिनिटं द्या. 15 मिनिटं माझं म्हणणं ऐकून घ्या. आणि जर यात तुम्हाला तुमचं हित नाही दिसलं तर तुम्ही सगळे जायला मोकळे. त्यानंतर मग आता किरणला ऑर्डर देतात, किरणला आवाज देतात. किरण म्हणतो हो. किरण आता एक प्रेझेंटेशन दाखवतो या तिघाही कंपनीजच्या मालकांना. मग आता ते सगळं दाखवत सांगू लागतात की ही कामत कंपनीची अवस्था आहे. आता हुशार माणसं ग्राफ वरून ओळखतात, हा ग्राफ बघून तुम्हाला कामत कंपनीची करंट कंडिशन काय ते कळेल. ते तुम्हाला खोटे रिपोर्ट्स दाखवत आहे. पण जेव्हा खऱ्या प्रॉफिट शेअरिंगची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कामत कंपनीकडून काहीही मिळणार नाही. आता माने खरा चेहरा दाखवला असतो कामत कंपनीचा सगळ्यांसमोर, जो खूप गुपित असतो. आणि त्या ग्राफ मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं की कामत कंपनीची जी स्थिती आहे ती पूर्ण घसरत चालली आहे. पुढे मा सांगतात, तुम्हाला दिसतच असेल, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला की कधी ना कधी ते समोर येतच. राघव कामत होते तेव्हा ती कामत इंडस्ट्री वेगळी होती, पण आताची तेजस्विनी कामतची इंडस्ट्री वेगळी आहे. आता तुम्ही पण तुमच्या कंपन्या मेहनतीनं प्रामाणिकपणाने उभ्या केल्या आहेत, तेव्हा कष्टाची किंमत तुम्हाला माहिती आहेच. म्हणून फक्त एक हितचिंतक म्हणून मला जे काही वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. पुढे आता मा सगळं सांगू लागतं त्या तिघा जे बिझनेसचे मालक आहेत त्यांना, की तुम्ही तर न्यूज ऐकली असेलच की कामत कंपनीच्या 70 एम्प्लॉईजने त्यांची कंपनी सोडली आहे. आणि जर तुम्हाला अजूनही त्या कंपनीसोबत डील करायचा असेल, असा जर तुमचा निर्णय असेल तर तो निर्णय तुमचा आहे. मग आता त्यांच्या निर्णयाची वाट बघू लागतात. तर मित्रांनो, इथे ही मनस्विनी परशूला कॉल करायला सांगते परत. परशू आता कॉल करत असतो सिंघानिया ग्रुपच्या मालकाला आणि तो कॉल कट करतो. ते लोक विचार करत असतात. आता परशू इकडे आता सांगतो मनस्विनीला, सरकार ते फोनच नाही उचलत आहे. आता हे ऐकून मनस्विनी पॅनिक होते आणि मनस्विनी आता स्वतःच्याच फोनवरून सिंघानिया ग्रुपच्या मालकाला फोन करते. तर हा फोन आता सरकारचा असतो म्हणून उचलून घेतो आणि सिंघानिया ग्रुपचा मालक सरकारला म्हणतो, बोला सरकार. तर आता ही मनस्विनी म्हणते, तर मित्रांनो ही मनस्विनी म्हणते, अहो मिस्टर सिंघानिया, कुठे पोहोचला तुम्ही, मी तुमची वाट बघतेय. तर हे मिस्टर सिंघानिया सांगतात, सॉरी सरकार, आम्ही कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्री सोबत व्यवहार नाही करू शकत. आता हे ऐकून किरण आणि मा स्माइल करतात, पण या मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. पुढे आता मिस्टर सिंघानिया म्हणतात या मनस्विनीला, आता ना माझ्यासोबत विना अँड डॉटर्सच्या संचालिका पण आहे, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोलून घ्या. आणि त्यानंतर स्पीकरवरच फोन असतो आणि विना अँड डॉटर्सची संचालिका पण बोलते आणि मनस्विनीला म्हणते, हो सरकार, आमची कंपनी सुद्धा आता तुमच्यासोबत व्यवहार करू शकणार नाही. तर आता ही मनस्विनी विचारते, रिझन काय आहे, आय मीन असं का सांगताय तुम्ही अचानक. तर आता हे जे सिंघानिया असतात, मिस्टर सिंघानिया, हे सांगतात मनस्विनीला की आम्ही तुमच्या कंपनीचा रिसर्च केलाय जरा, आणि त्यात आम्हाला असं जाणवलंय की मागच्या 2 क्वार्टरचा जो रेव्हेन्यू आहे त्यामध्ये घोटाळा आहे आणि ही कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्री असं कधीपासून करायला लागली. आता हे ऐकल्याबरोबर मनस्विनीला प्रचंड राग येतो. ती तिचा राग कंट्रोल करते आणि म्हणते, मिस्टर सिंघानिया, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुमच्यापर्यंत कदाचित चुकीचे रिपोर्ट्स पोहोचले असतील. तुम्ही एक काम करता का. सरकार आता खूप तिचा राग कंट्रोल करते आणि म्हणते, प्लीज तुम्ही इथे या, आपण भेटू आणि मग त्यावर बोलू, ओके. तर आता हे मिस्टर सिंघानिया डायरेक्टच या मनस्विनीला म्हणतात, नाही सरकार, रिसर्च रिपोर्ट कसा काय चुकेल. त्यांच्याही आता लक्षात आलं असतं की ही सरकार फ्रॉड करते म्हणून.
परशू सुद्धा त्याच्या वतीने प्रयत्न करतो आणि म्हणतो, मी काय म्हणतो सिंगानिया सर, ते रिपोर्ट कोणी बनवले यावर डिपेंड आहे ना, तुम्ही प्लीज इकडे याल का? तर हे मिस्टर सिंगानिया म्हणतात, सॉरी एवढा वेळ नाही आहे आमच्याकडे, आणि ते फोन कट करून देतात. आता इकडे परशूला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो मनस्विनीकडे बघतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि हे तिघही आता मला थँक्यू म्हणतात. मिस्टर सिंगानिया मला म्हणतात की खरे तर ही रिसर्च आम्हीच करायला हवी होती. विना अँड डॉटर्सची जी संचालिका असते ती सुद्धा म्हणते मला थँक्यू, तुमचे खूप आभार. यापुढे आम्हाला तुमच्यासोबत काम करायची इच्छा आहे. मा आता खुश होतात आणि माझा प्लॅन आता सक्सेसफुल झाला असतो. आणि दुसरीकडे मनस्विनी सगळं तिच्या डेस्कवरचं खाली पाडते, तोडफोड करते. पण तिच्या लक्षात येतं मित्रांनो की यामागे कोणीतरी आहे. मनस्विनी म्हणते, हाऊ इज दिस पॉसिबल, आरडाओरडा करायला लागते ती. आता परशू सुद्धा घाबरतो हिला बघून. मनस्विनी म्हणते, माझ्या कंपनीची शो व्हॅल्यू वेगळी आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू वेगळी आहे, त्यांना कसं कळलं? इतकी गुप्त माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आणि इतका एक्झॅक्ट ग्राफ, आपल्या कंपनीचा डाऊनफॉल पिरियड त्यांना सगळंच कसं कळलं? आता सरकारची खूप चिडचिड होत असते कारण खूप मोठं टेंडर तिच्या हातून गेलं असतं. पण आता हिला डाऊट येतो. ही मनात म्हणते की जे काही होते ते नॅचरल नाही आहे, यामागे कोणीतरी नक्कीच आहे. मला सेन्स होत आहे की कोणीतरी ठरवून मला उद्ध्वस्त करू पाहत आहे. पण एवढी हिंमत कोण करेल असा विचार ही मनस्विनी तिच्या मनात करू लागते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा या मनस्विनीच्या सिक्रेट लॉकर पर्यंत पोहोचणार आहे. त्याची चावी त्याच्या हातात असते. कान्हा फायर अलार्म लावणार आणि सगळेजण पॅनिक होऊन एका साईडला होणार. पण या परशूला डाऊट येतो आणि तो मनस्विनीला म्हणतो, कान्हा कुठे आहे? मनस्विनीला सुद्धा आता कान्हावर डाऊट येतो. कान्हाला आता त्या सिक्रेट लॉकर मधली फाईल हवी असते ज्यामध्ये कोटेशनचा आकडा सुद्धा असतो. तर बघूया मित्रांनो, कान्हा पकडला जाईल का? त्याचबरोबर कान्हा आणि सखीचे भांडण सुद्धा होणार आहे कारण सखी कान्हाला एक बासुरी गिफ्ट करते आणि त्याला सगळं भूतकाळ आठवतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.